नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यामध्ये अंजनेरी गाव येथे नाशिकचे भावी खासदार दिनकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंजना माता गायन पार्टी अंजनेरी यांच्यातर्फे कलगीतुरा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। या गायकी स्पर्धेत 25हून अधिक गावांच्या कलाकारांनी भाग घेतला। या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमोल दिनकर पाटील, मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे, दिलीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या कलगीतुरा जंगी स्पर्धेत 25हून अधिक गावांनी आपली कला सादर केली। रात्री 11 ते सकाळी 8 वाजेपर्यंत ही गायन स्पर्धा चालू होती। या रंगत मैफिलीचा आनंद गावातील नागरिकांनी घेतला आहे। आले गेले किती शंभर दिनकर पाटील एक नंबर, 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 बहुमानाने ते दिलदार दिनकर भावे दीर्घायु दिलकन अनाथ मा हॅपी बर्थडे टू यू। तुम्हाला भावे दीर्घायु दिलकन अनाथ मा हॅपी बर्थडे टू यू। या कार्यक्रमासाठी
अमोल दिनकर पाटील, संजू तांबे, दिलीप चव्हाण, निवृत्ती लिलके, उपसरपंच दिलीप चव्हाण, पंडित चव्हाण, सागर चव्हाण, आयोजक मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे, शिवसेना तालुका अध्यक्ष रवी वरुणसे, गणेश चव्हाण, गोटीराम करंडे, संपत बोडके, रामनाथ बोडके, अंकुश बोडके, महिपत बोडके, हिरामण भगत व पैलवान संदीप चव्हाण, राहुल बोडके, कैलास मिंदे, सचिन बोडके, महेश पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजक, निकालाचे काम बघणारे गुरुवर्य काळू बेंडकुळी, रामदास बेंडकुळी, मुन्ना कांबळी, भास्कर लहांगे, प्रकाश कांबळी, शिवा बदाते यांनी बघितले. या कलगीतुऱ्याचे विजेते प्रथम बक्षीस कोचरगाव, द्वितीय बक्षीस गणेशगाव, तृतीय बक्षीस फुलेनगर, चतुर्थ बक्षीस धोंडेगाव, पाचवे बक्षीस वाडीबरे या गावांनी पटकावले आहे. पैलवान संदीप चव्हाण यांच्या हस्ते सर्व बक्षिसांचे वाटप करण्यात आले व अतिशय सुंदर कार्यक्रम पार पाडण्यात आला. इंजिनिअरिंग पैलवान संदीप चव्हाण, रामदास बेंडकुळी, भास्कर लहाने यांच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कलगीतुरा जंगी सामने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण अतिशय भव्य दिव्य पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि सर्वात प्रथम असं प्रसन्न वातावरण या अंजनी मातेच्या पायथ्याशी हे कार्यक्रम आपण सर्व आयोजित केलेला आहे. दिनकर अण्णा पाटील यांचा वाढदिवस हा 4 वर्षांनी येत असतो, 29 फेब्रुवारी रोजी. आणि याही वर्षी 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नाशिक शहरातील सातपूर या भागातील छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी छत्रपती माध्यमिक विद्यालय कारभार नाका या ठिकाणी दिनकर अण्णा पाटील यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे. मी आपल्या सर्वांना एक विनंती करेन, आपण त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या ठिकाणी आज या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे परिचित नवनाथजी कोठुळे, संजू तांबे, सचिन बोडके, गुटीराम दादा करिंदे, त्यानंतर गणेश चव्हाण, राहुल बोडके, सचिन बोडके, दिलीप अण्णा चव्हाण, महिपत बोडके हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं संदीप चव्हाण व संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपले पुढील कार्यक्रम आपण अशा पद्धतीने चालू ठेवावे. आपल्या मध्ये असणारे कलांना आपण वाव द्यावा म्हणून या ठिकाणी अशी व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आपल्याला कुठेतरी हे कार्यक्रमाचं मनसोक्त आनंद घ्यावा म्हणून संदीप चव्हाण या राहुल बोडके असतील, सचिन बोडके या सर्व टीमचं, नवनाथ कुटुळे दादांचं यांचं अनेक दिवसापासून चालू होतं आणि या ठिकाणी आज हा कार्यक्रम प्रत्यक्षात होत आहे. दिनकर अण्णा पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु अण्णांना काही महत्वाचं कार्यक्रम असल्यामुळे अण्णांना बाहेर जावं लागलं. मी दिनकर अण्णांच्या वतीने सुद्धा आपले आभार मानतो. आपण पुढील कार्यक्रम असे चालू ठेवायची मी विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्व कलगी आणि तुरा या गायन पार्ट्यांसाठी आपण एक कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच दिनकर अण्णांचं आयुष्य हे निरोगी आयुष्य आणि अण्णा आपल्याला नेहमीच आपल्या बरोबर हवेचे असतात आणि ते हवेचे असतील, नेहमीच आपल्या बरोबर असतील. परंतु येत्या काही काळामध्ये आता फक्त नाशिक नगरपालिकेचे नगरसेवक आणि सभागृह नेते म्हणून आपण अण्णांना ओळखत होतो, परंतु येत्या काही काळामध्ये, येत्या काही महिन्यामध्ये दिनकर अण्णांना आपल्याला नाशिकचा खासदार म्हणून बघायचंय. तर या ठिकाणी मला निश्चितच खात्री आहे, आपण नाशिक तालुका असेल, त्र्यंबकेश्वर तालुका असेल, सिन्नर तालुका असेल, इगतपुरी तालुका असेल आणि नाशिक शहर असेल, तर या संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघामधून अण्णांना आपण जास्तीत जास्त हे मताधिक्य देऊ आणि येत्या निवडणुकीमध्ये नाशिकचा खासदार म्हणून आपण दिनकर अण्णांना लोकसभेमध्ये पाठवू. अशा प्रकारच्या अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या कोठुळे परिवाराच्या वतीनं व त्र्यंबकेश्वर तालुका
तालुक्याच्या वतीने अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्या समोर फक्त एकाच व्यक्तीसाठी दिनकर अण्णा पाटील यांचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने हा एवढा जनसमुदाय आणि कार्यक्रम आयोजित केला. हाच नाही, बरेच त्यांच्या हातातून बरेच मोठे मोठे कार्य घडवत असतात आणि आपल्याला सहकार्य करत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या थोड्या वेड्यावाकड्या शब्दामध्ये गीत रचण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मोडक्या तोडक्या आवाजामध्ये मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक गीत गातोय. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.